जागेच्या वादाचा शेवट अक्षयच्या मरणात निखिल 2 साथीदारांसह गेला तुरुंगात। 40 गावच्या बस स्थानक परिसरात त्या रात्री सर्व काही नेहमीसारखेच होते। प्रवाशांची लगबग, चहाच्या टपऱ्यांवरील गप्पा, दुकानामधील ग्राहकांची वर्दळ आणि रोजच्या संघर्षातून उदरनिर्वाह करणाऱ्या छोट्या विक्रेत्यांची धावपळ। पण कोणालाही कल्पना नव्हती की काही तासांतच या गजबजलेल्या शहराला हादरवून सोडणारी एक रक्तरंजित घटना घडणार आहे। ही कथा आहे 27 वर्षीय अक्षय भानुदास पाटील याची आणि एका अशा वादाची ज्याने एका क्षणात 2 कुटुंबाचे आयुष्य कायमचे बदलून टाकले। बस स्थानक परिसरात दुकान लावण्यासाठी प्रत्येक फूट जागेचे महत्त्व असते। याच जागेवरून अक्षय पाटील आणि निखिल उर्फ भोल्या अजबे यांच्यामध्ये अनेक महिन्यांपासून कुरबुरी सुरू होत्या। सुरुवातीला हा वाद फक्त शब्दांपुरता होता। एकमेकांना टोमणे, किरकोळ बाचाबाची आणि अधूनमधून होणारे वाद स्थानिकांनी अनेकदा मध्यस्थी करून दोघांना समजावले। प्रत्येक वेळी वाद मिटवल्याचे दिसायचे, पण मनामध्ये मात्र पेटलेली ठिणगी विझत नव्हते। राग, अहंकार आणि सुडाची भावना हळूहळू धगधगत होते। आणि मग आला 18 जूनचा दिवस। सायंकाळ संपून रात्र चढू लागली होते। अक्षय आपल्या कुटुंबासोबत घरी होता। तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर एक फोन आला। फोनवरील व्यक्तीने त्याला बाहेर भेटण्यासाठी बोलावले। रात्र वाढत असल्याने वडील भानुदास पाटील यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला। उशीर झालाय, उद्या जा। पण अक्षयने सहज उत्तर दिले, मित्रानं बोलवले, लगेच येतो। हीच त्याच्या घरच्यांशी झालेली शेवटची बातचीत ठरली। अक्षय घराबाहेर पडला, पण तो पुन्हा कधीच घरी परतला नाही। रात्रीचे तास सरत गेले, अक्षय घरी परतला नाही। कुटुंबियांनी त्याच्या मोबाईलवर वारंवार फोन केले, मात्र प्रतिसाद मिळाला नाही। नातेवाईक, मित्र, परिचित सर्वांच्याकडे चौकशी सुरू केली। प्रत्येक मिनिटागणिक घरामधील अस्वस्थता वाढत होते। आईच्या डोळ्यामध्ये काळजी होते, तर वडिलांच्या मनामध्ये अज्ञात भीती घर करू लागली होते। पण त्यांना अजूनही आशा होते, कदाचित काही काम असेल, कदाचित मोबाईल बंद झाला असेल, कदाचित तो थोड्या वेळामध्ये परत येईल। नियतीने मात्र वेगळाच निर्णय घेतलेला होता। मंगरवाडी परिसरातील एका पडीक घराजवळ काही नागरिक गेले। तेथे त्यांना काहीतरी विचित्र दिसले। जमिनीवर रक्ताचे डाग होते। आसपास तुटलेल्या विटांचे तुकडे विखुरलेले होते। घटनास्थळावरील दृश्य पाहून नागरिक घाबरले। तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली। काही मिनिटातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। परिसर बंद करण्यात आला। तपासाला सुरुवात झाली, पण पोलिसांच्या समोर असलेले दृश्य अंगावर शहारे आणणारे होते। रक्ताने माखलेली जमीन, संघर्षाच्या स्पष्ट खुणा आणि गंभीर जखमी अवस्थेत आढळलेला अक्षय। त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालयामध्ये हलवण्यात आले। डॉक्टरांनी त्याचा जीव वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, मात्र डोक्यावर झालेल्या गंभीर मारहाणीमुळे परिस्थिती अत्यंत गंभीर होते। काही वेळानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। वैद्यकीय अहवालामध्ये धक्कादायक बाब समोर आली। विटेने वारंवार केलेल्या प्रहारामुळे त्याच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती। एका विटेच्या घावाने एका तरुणाची सर्व स्वप्ने कायमची संपवली। तपासाचे चक्रे वेगाने फिरू लागली। घटना उघड होताच संपूर्ण 40 गाव हादरून गेले। किरकोळ वाटणारा जागेचा वाद थेट खुनापर्यंत पोहोचला होता। पोलीस यंत्रणा तत्काळ कामाला लागली। घटनास्थळावरील पुरावे तपासले गेले। CCTV फुटेजची छाननी झाली। मोबाईल कॉल डिटेल्स तपासण्यात आले। स्थानिकांचे जबाब नोंदवण्यात आले। तपास जसजसा पुढे सरकत गेला, तसतसे संशयाचे धागे एका परिचित दिशेने जाऊ लागले। निखिल उर्फ भोल्या अजबे आणि त्याच्या साथीदारांच्यावर संशय बळावू लागला। मात्र त्या वेळेपर्यंत संशयित आरोपी तथा मारेकरी फरार झालेले होते। संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची अनेक पथके रवाना झाली। शोध मोहीम सुरू होते। अखेर पोलिसांना माहिती मिळाली, कन्नड घाट परिसरात संशयित आरोपी लपल्याचे समोर आले। पोलिसांनी सापळा रचला। काही वेळातच मुख्य संशयित निखिल उर्फ भोल्या अजबे याच्यासह
प्रेम रवींद्र कसबे आणि कन्हैया जितेंद्र देठे अशा तिघांना ताब्यात घेण्यात आले। न्यायालयाने तिघा संशयित आरोपींना पोलीस कोठडी सुनावली। या घटनेमध्ये अक्षयचा जीव गेला, त्याच्या कुटुंबाचा आधार हरपला, आई वडिलांच्या डोळ्यासमोर मुलाची स्वप्ने तुटली। पण दुसऱ्या बाजूला संशयित आरोपी म्हणून अटक झालेल्या तरुणांच्या कुटुंबावरही संकट कोसळले। एक कुटुंब मुलाला कायमचे गमावून बसले, तर दुसरे कुटुंब आपल्या मुलांना तुरुंगाच्या गजाड पाहण्याच्या वेदना सहन करू लागले। म्हणून या प्रकरणामध्ये जिंकले कोणीच नाही, हरली ती दोन कुटुंबे, हरले ते अनेकांचे भविष्य। समाजाला विचार करायला लावणारा प्रश्न, एका दुकानाच्या जागेवरून सुरू झालेला हा वाद, एका फोन कॉलने सुरू झालेली रात्र आणि शेवटी एका विटेने संपलेले आयुष्य। आजच्या समाजासमोर हा प्रसंग अनेक प्रश्न उभे करतो। क्षणिक राग इतका धोकादायक का ठरतो? अहंकार माणसाला इतका आंधळा का बनवतो? आणि संवादाने सुटणारे वाद रक्तपातापर्यंत का पोहोचतात? 40 गावातील हे हत्याकांड केवळ एक गुन्हा नाही, तो समाजाला मिळालेला कठोर इशारा आहे। कारण एका क्षणाचा राग, एका विटेचा घाव आणि काही मिनिटांचा सूड अनेकांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतो।